राज्याची उपराजधानी नागपुरात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय। महाल परिसरात शिवतीर्थ इथं हा दिमागदार सोहळा होतोय। श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती हे आयोजन करते। यावेळी शेकडो तरुण मावळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। मान्यवर मंडळी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। पहाटेपासूनच शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। या निमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। ढोल ताशांचं महावादन आणि शिवकालीन क्रीडा या ठिकाणी सादर केल्या जात आहेत। तसंच अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये देखील तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहे। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, नागपूरमध्ये देखील शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय। पहाटेपासूनच या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय। विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वप्रथम पालखी काढण्यात येते। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जो पुतळा आहे त्याला तिथे दुग्धाभिषेक करण्यात येतो आणि विधिवत पूजा करून एक शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय दिमागदार असा संपूर्ण सोहळा असतो। त्यानंतर महावादन करण्यात येतं ढोल ताशा पथकांचं। तब्बल 3 ढोल ताशा पथकांचं एकत्रितरित्या महावादन करण्यात येईल। याशिवाय मोठ्या संख्येने शहरातून किंबहुना विदर्भातून विविध भागातून तरुण मावळे तिथे पोहोचलेले असतात। मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये ते सहभागी होत असतात। एकूण हा दिमागदार सोहळा तब्बल 4 ते 5 तास चालत असतो। अनेक मान्यवर सुद्धा यावेळी तिथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करत असतात आणि एकूणच हा दिमागदार असा संपूर्ण सोहळा असतो। नक्की समर्थ, केवळ किल्ले रायगडावर नाही तर आज राज्यभरामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचा हा उत्साह पाहायला मिळणार आहे आणि नागपूरमध्ये देखील हा दिमागदार सोहळा पार पडतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।